नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सपना पानसरे। आज आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील तिसरी कविता पाऊस आला पाऊस आला ही अभ्यासणार आहोत। या कवितेचे कवी आहेत विंदा करंदीकर। भारतामध्ये एकूण 3 ऋतू मानले जातात: उन्हाळा, हिवाळा, पावसाळा। ऋतू या शब्दाचा अर्थ होतो सीझन। उन्हाळा म्हणजे समर सीझन, हिवाळा म्हणजे विंटर सीझन आणि पावसाळा म्हणजे रेनी सीझन। हे तीनही ऋतू आपल्याला फार महत्त्वाचे असतात, म्हणून ते भारतातील मुख्य ऋतू आहेत। आता सगळ्यांना हे ऋतू आवडतात, पण जास्त आवडीचा जर ऋतू मी तुम्हाला कोणाला विचारलं तर पावसाळा हे उत्तर पटकन मला मिळेल। सगळ्यांनाच पावसाळा आवडतो। फक्त आपल्यालाच नाही तर निसर्गामध्ये असणाऱ्या प्रत्येक सजीव निर्जीवाला पावसाळा फार आवडतो। हा पावसाळा आपल्या सर्वांना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आणि चैतन्य निर्माण करून देत असतो। पावसाळ्याची सुरुवात होते जून महिन्यापासून। जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये पाऊस पडतो आणि पावसाळ्याची सुरुवात होण्या अगोदर आपण पावसाळ्यामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी खरेदी करण्याची गर्दी आपण बाजारात करत असतो। छत्र्या घेणं, रेनकोट घेणं, चपला घेणं, पावसाळी चपलांचा वापर करण्यासाठी नवीन नवीन चपला घेणं, ह्या सगळ्या गोष्टींची खरेदी पावसाळा सुरू होण्या अगोदरच आपण करत असतो। आणि या कारणाने देखील बऱ्याच मुलांना पावसाळा आवडत असतो। आणखी एक कारण आहे, खूप पाऊस आल्यानंतर आपल्याला शाळेला सुट्टी देखील मिळते बरं का। आणि अचानक धो पाऊस पडल्यानंतर शाळा लवकर सोडणे किंवा सुट्टी देणे हा आनंद माझ्यापेक्षा जास्त तुम्ही अनुभवला असेल। असो, पावसाळा हा पावसाळ्यामध्ये म्हणजे या 4 महिन्यांमध्ये पडला तर आपल्याला फार हवाहवासा वाटतो। परंतु पाऊस हा परतीच्या मार्गावर जात असताना देखील जर तो पडला तर मात्र काय करतो तो, आपल्याला एक वेगळ्याच प्रकारच्या अडचणीमध्ये सापडवत असतो। आता अडचण कोणती, तर दिवाळीनंतर पाऊस जेव्हा परतीच्या मार्गावरती असतो तेव्हा अचानक जोरजोरात वारा, विजांचा कडकडाट अशा पद्धतीने जर धो पाऊस पडायला सुरुवात झाली, मग मात्र आपल्या सगळ्यांची काय होते, वेगळ्याच प्रकारची फजिती होते। म्हणजे पावसाळा हा 4 महिन्यांमध्ये पडतो त्यावेळेस आपल्याला तो हवाहवासा वाटतो। पण जर का पावसाळा संपण्याची वेळ आलेली असूनही पाऊस जर धो पडला तर मात्र आपली जी फजिती होते आणि आपल्याबरोबर इतरांची देखील जी फजिती होते ती फजिती कशा प्रकारे होते। वाजत गाजत अचानकपणे पाऊस आल्यानंतर सर्वांची तो दाणादाण कशी उडवतो हे आपल्याला या कवितेमध्ये अभ्यासायचं आहे। पाऊस आला या कवितेचे कवी विंदा करंदीकर यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। विंदा करंदीकर हे त्यांचं टोपण नाव। त्यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विनायक करंदीकर। हे कवी, लघुनिबंधकार, समीक्षक, अनुवादक म्हणून कार्यरत आहेत। विंदा करंदीकर या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले। राज्य व केंद्र सरकारचे विविध पुरस्कार प्राप्त, ज्ञानपीठ पुरस्कार या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित। या कवितेमध्ये विंदा करंदीकर म्हणतात की दिवाळीनंतर पाऊस परतीच्या प्रवासासाठी लागतो। परतीच्या प्रवासासाठी म्हणजे पुन्हा
जाण्याच्या प्रवासासाठी जेव्हा तो लागतो तेव्हा सुद्धा तो वाजत गाजत अचानकपणे येतो व सर्वांची दाणादाण उडवतो. याचे चित्रदर्शन वर्णन या कवितेमध्ये कवीने केलेले आहे. कवितेला सुरुवात करण्या अगोदर आपण कवितेचं वाचन करूया. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. विद्यार्थी मित्रांनो, पावसाळा हा सर्वांनाच आवडतो आणि या पावसाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने गाणी गुणगुणत असतो. पण एक गाणं मात्र सर्वजण नेहमी गात असतात. कोणतं गाणं असेल? ओळखा पाहू. ते गाणं आपल्या सर्वांच्या तोंडावरती नेहमी येतं जेव्हा पावसाळ्याचं आगमन होतं किंवा पावसाळ्याला सुरुवात होते तेव्हा. तुला देतो पैसा, ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. पाऊस पडतो रिमझिम, अंगण झाले ओले केम, पाऊस पडतो रिमझिम, अंगण झाले ओले केम, पाऊस पडतो मुसळधार, रान होईल हिरवेगार, पाऊस पडतो मुसळधार, रान होईल हिरवेगार. ये ग सरी माझे मडके भरी, ये ग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून, सर आली धावून मडके गेले वाहून. ये रे पावसा, तुला देतो पैसा. तर हे गाणं आपण सर्वजण गात असतो. आता या कवितेमध्ये जो पाऊस आहे हा पाऊस अचानक आलेला पाऊस आहे. पावसाळा संपल्यानंतर जेव्हा पाऊस परतीच्या मार्गावरती निघतो म्हणजे जाण्याच्या बेतात असतो त्यावेळेस अचानक जोरदार आलेला हा पाऊस आहे. पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. कवी विंदा करंदीकर आपल्याला म्हणतात की हा जो पाऊस आहे हा पाऊस भर दुपारी आलाय. ऐन दुपारी म्हणजे भर दुपारी आलेला हा पाऊस आहे. भर दुपारी विजा चमकून कडाडत पावसाचं आगमन झालेलं आहे. वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज सर्वत्र आहे. भनान वारा म्हणजेच वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. आणि जिकडे तिकडे गाराच गारा पडलेल्या आहेत. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. अचानक आलेल्या पावसाने पुरताच धुव्वा उडवला आहे. दिवाळीत बांधलेला मातीचा किल्ला हा देखील खचून गेलेला आहे. मातीचा किल्ले हे आपण दिवाळीमध्ये बांधतो आणि ते मातीचे असतात. किल्ला म्हणजे फोर्ट. अचानक जोरदार मुसळधार पावसामुळे हे किल्ले देखील खचून गेलेले आहेत. कुत्री देखील अचानक आलेल्या या पावसामुळे पूर्णपणे गोंधळून गेली आहे आणि इकडे तिकडे पळत सुटली आहे. आजोबांनी देखील आपला गोंधळ व्हायला नको म्हणून आपली मोडकी छत्री शिवायला घेतली आहे. पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. तिसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतात की बाबांना अगोदरच कामाला जायला उशीर झाला होता. त्यातच ही पावसाची गडबड सुरू झाली. त्यामुळे बाबा चडफड करत रागवत
निघून गेले. चडफड करणे म्हणजेच रागवणे आणि गोंधळ म्हणजेच गडबड. तर अशा पद्धतीने अचानक आलेल्या पावसामुळे, या पावसाच्या गोंधळामुळे बाबा देखील कामावर चिडत रागवतच निघून गेले. आईनेही अंगणात ठेवलेले पापड अचानक आलेल्या पावसाने भिजून गेले. तर अशा पद्धतीने बाबाही चिडले आणि आईचेही पापड भिजून गेले. पाऊस आला, पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. तर अचानक आलेल्या पावसामुळे आम्ही सर्व मुलांनी वर्गामध्ये एकच गिल्ला केला. गिल्ला करणे याचा अर्थ होतो गोंधळ करणे. आम्ही देखील शाळेत पाऊस आला, पाऊस आला असा गोंधळ करायला सुरुवात केली. आमचा हा गोंधळ पाहून वर्गातील कुट्टी मॅडमने देखील आम्हाला घरी पळायला सांगितले आणि शाळेला सुट्टी दिली. तर अशा पद्धतीने आपण या कवितेमध्ये पावसाच्या गडबडीमुळे कशा पद्धतीने सगळ्यांची धांदर उडवली हे आपण अभ्यासलं. आता या कवितेवरती आधारित आपण एक निबंध नक्की लिहू शकतो. अचानक आलेल्या पावसाचा अनुभव. तुमच्या आयुष्यामध्ये देखील अशा काही घटना घडल्या असतील की अचानक पाऊस आल्यामुळे तुमची देखील कधीतरी फजिती झाली असेल. तर तुम्ही तुमच्या निबंध वहीमध्ये किंवा तुमच्या एखाद्या वहीमध्ये तुम्ही अचानक आलेला पाऊस या विषयावरती निबंध लिहायचा आहे. तर पुन्हा एकदा आपण थोडक्यात कवितेचा सराव करूया. भर दुपारी विजा चमकत कडाडत पावसाचं आगमन झालं. वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज सर्वत्र पसरला आणि जिकडे तिकडे गाराच गारा झाल्या. अचानक आलेल्या पावसामुळे पुरताच सर्वांचा धुव्वा उडवला गेला आणि दिवाळीत बांधलेले मातीचे किल्ले देखील खचून गेले, ढासाळून गेले. कुत्री अचानक गोंधळली आणि इकडे तिकडे भुंकत पळत सुटू लागली. भुंकणे म्हणजे ओरडणे. आजोबांनीही गोंधळ होऊ नये म्हणून आपली मोडकी छत्री शिवायला घेतली. बाबांना अगोदरच उशीर झाला होता, त्यातच ही पावसाची गडबड सुरू झाली. त्यामुळे बाबा चिडत रागवतच गेले. आईनेही अंगणात ठेवलेले पापड अचानक आलेल्या पावसाने भिजवून गेले. आम्ही देखील शाळेत पाऊस आला, पाऊस आला असा गोंधळ करायला सुरुवात केली. आमचा हा गोंधळ पाहून कुट्टी मॅडमने देखील आम्हाला घरी पळायला सांगितलं आणि शाळेला सुट्टी दिली. तसंच या कवितेमध्ये काही शब्दार्थ देखील आहेत. कविता एक्सप्लेन करत असताना मी शब्दार्थ एक्सप्लेन केलेत, पण पुन्हा एकदा आपण शब्दार्थांकडे पण लक्ष देऊया. ऐन दुपारी म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे भर दुपारी. खचणे, ढासाळणे. चडफड, राग. घोटाळा, गोंधळ. किल्ला, गड. गिल्ला करणे म्हणजेच गोंधळ करणे. आशा आहे सगळ्यांना ही कविता समजली असेल. तर कविता तालासुरात म्हटल्यानंतर ती अधिक इम्पॅक्टफुल वाटते आणि आपल्याला ती अधिक चांगल्या पद्धतीने समजते. तर कविता वाचून त्याचा अर्थ समजून घेण्याचा नक्कीच तुम्ही सर्वजण प्रयत्न कराल ही आशा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या कवितेवर आधारित काही व्याकरणाचे प्रश्न अभ्यासायचे आहेत. तर प्रश्न पहिला आहे, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. आता तुमच्यासमोर काही शब्द दिलेत, त्या शब्दांचं शेवटचं अक्षर सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे आणि त्या शेवटच्या अक्षरासारखे कोणते शब्द तुमच्या कवितेमध्ये येतात ते शोधून लिहायचे आहेत. म्हणजे रायमिंग वर्ड्स जे आपण लिहितो त्याच प्रकारे तुम्हाला हे लिहायचं आहे. कुत्री, छत्री. गिल्ला, किल्ला. पापड, चडफड. पळा, घोटाळा. कुट्टी,
सुट्टी. आता बघा, जेव्हा मी तुम्हाला हे शब्द सांगितले तेव्हा तुमच्या एक निदर्शनास आलं असेल की प्रत्येक शब्दाचं शेवटचं अक्षर हे सारखं आहे. तसंच सारखं असणारं हे शेवटचं अक्षर सारखं असणारे शब्द तुम्हाला कवितेच्या साहाय्यानेच लिहायचे आहेत. नंतरचा प्रश्न आहे, कडकड, चडफड, तडफड यांसारखे आणखी काही शब्द तयार करा. बडबड, मग आपण लिहू शकतो बडबड, गडबड, फडफड, तडतड, खडखड, धडपड यांसारखे तुम्हाला येत असणारे शब्द तुम्हाला इथे लिहायचे आहेत. त्या पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांचे वचन बदला. वचन म्हणजे चेंज द नंबर. तुम्हाला एक वचन असेल तर अनेक वचन लिहायचं, अनेक वचन असेल तर एक वचन लिहायचं आहे. एक वचन म्हणजे सिंग्युलर, अनेक वचन म्हणजे प्लुरल. आता पहिल्यांदा आपण शब्द पाहायचे. शब्द जर एक वचन दिलं असेल तर त्याचं उत्तर नेहमी अनेक वचन येतं. शब्द जर अनेक वचन दिला असेल तर त्याचं उत्तर हे एक वचन येत असतं. आता माणूस हे एक वचन आहे, याचं उत्तर अनेक वचन येणार माणसे. गाय एक वचन आहे, याचं उत्तर येणार गाई, जे अनेक वचन आहे. दप्तर हे एक वचन आहे, त्याचं अनेक वचन येणार दप्तरे. पाणी हे एक वचनही आहे आणि अनेक वचनही आहे. वया हे अनेक वचन आहे, ज्याचं उत्तर येणारे वही. आणि पत्र हे एक वचन आहे, ज्याचं उत्तर येणार पत्रे. म्हणजे उत्तर, प्रश्न जर एक वचन असेल तर उत्तर मात्र अनेक वचन येतं, आणि जर प्रश्न एक वचन असेल तर उत्तर अनेक वचन येतं. आता माणूस माणसे, गाय गाई, दप्तर दप्तरे, पाणी पाणी, वया वही, पत्र पत्रे यांसारखे आपण शब्द लिहू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, वारा या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा व त्यांचा वाक्यात उपयोग करा. आता तुम्हाला तुमच्यासमोर काही शब्द दिसत आहेत. वारा या शब्दाशी संबंधित काही शब्द आहेत, म्हणजे मंद मंद, गिरक्या, जोरदार, थंडगार, झोंबणारा. या शब्दांचा वापर करून तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, वारा आणि मंद मंद या दोन शब्दांचा वापर जर केला आणि मी वाक्य बनवलं तर मी असं वाक्य बनवेल, मंद मंद वारा सुटला होता, ज्यामध्ये वारा हा शब्द देखील आहे आणि मंद मंद हा देखील शब्द आहे. नंतरचा शब्द आहे वारा गिरक्या. छत्री वाऱ्यामुळे गिरक्या मारू लागली, ज्यामध्ये वारा हा शब्द देखील आले आणि गिरक्या हा शब्द देखील आलेला आहे. त्या पुढचा शब्द आहे वारा जोरदार. जोरदार वारा वाहू लागला किंवा वारा जोरदार वाहत होता. अशा पद्धतीने वारा आणि जोरदार या दोन्ही शब्दाचा इथे आपण वापर केलेला आहे. नंतर वारा थंडगार. थंडगार वारा सुटला होता. वारा झोंबणारा. वारा अंगाला झोंबत होता. मग या प्रश्नामध्ये आपण दोन शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य तयार केलेलं आहे. आता हे अर्थपूर्ण वाक्य तयार करताना आपण त्या दोन्ही शब्दांचा वापर केलेला आहे. तर ही जी वाक्य मी सांगितली ती अतिशय सोपी वाक्य आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जर एखादं छानसं वाक्य लिहिता येत असेल ज्यामध्ये हे दोन्ही शब्द येतील तर ते तुम्ही नक्की लिहू शकता. तर आज आपण रायमिंग वर्ड्स कसे लिहायचे, एक वचन अनेक वचन याच्याबद्दल माहिती सांगितली, म्हणजे वचन बदला हे उत्तर कशा पद्धतीने लिहायचं आणि त्याचबरोबर शब्दांचा वापर करून कशा पद्धतीने आपण वाक्य लिहू शकतो हे आपण यामध्ये अभ्यासलेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तर व्याकरणावर आधारित आणखी काही तुम्हाला रायमिंग वर्ड या कवितेमध्ये आढळलेले असतील किंवा वचन बदला मधील आणखी काही तुम्हाला वचन बदलाची उदाहरणं कवितेमधील आढळली असतील तर ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. त्याचबरोबर अक्षरं घेऊन कोणतेही दोन अक्षरं नाही, शब्द घेऊन कोणतेही दोन शब्द घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर वाक्य बनवण्याची प्रॅक्टिस करायची आहे. तर अशा पद्धतीने आज आपण पाऊस आला ही कविता देखील अभ्यासली आणि त्याच्यावरती आधारित काही कृती प्रश्न देखील सोडवले आहेत. धन्यवाद.
बरं का विद्यार्थी मित्रांनो, जसं मी कवितेचं वाचन तालासुरात केलं तसंच आपला एक विद्यार्थी मित्र आपल्यासमोर या कवितेचं तालासुरात वाचन करणार आहे. तर आपण ऐकूया तो कशा पद्धतीने कविता छान तालासुरामध्ये आपल्यासमोर सादर करतो ते. कविता 3. पाऊस आला पाऊस आला. पाऊस आला पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या. पाऊस आला पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड भणान वारा जिकडे तिकडे गारा गार. कडाड कडकड भणान वारा जिकडे तिकडे गारा गार. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री. भुंकत सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा. पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत चडफड आईचेही भिजले पापड. बाबा गेले करीत चडफड आईचेही भिजले पापड. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी चला पळा शाळेला सुट्टी. तर अशा पद्धतीने तालासुरामध्ये तुम्ही देखील कविता म्हटली तर ही कविता नक्कीच तुमची चांगल्या प्रकारे पाठ होईल.